माझ्या दृष्टीने जगातलं सर्वात सुखी आणि सुंदर घर म्हणजे हे. चला पुढं बघूया. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज आपण निघालो आहोत कोकणला. ऑब्व्हियसली तुम्ही गेलेच असेल. आणि हा सनराईज, बापरे, एवढा भारी मॉर्निंगला. आणि तुम्हाला जर हा घाट बघून जर समजलंच असेल की आपण कोणत्या घाटामार्गे चाललेलो आहोत. आपण चाललो आहे महाडच्या साईडने. आणि आपण जसं जसं कोकणच्या साईडला पोहोचेल आणि त्यानंतर हे जे असे घरं दिसतात ना, बेल्ट आहे एकदम भारी. आणि ज्यावेळेस आम्ही पोचलो कोकणमध्ये आणि कोकणमध्ये समुद्राची जी लास्टवाली जी ऑप्शन असतो जो की जमिनीचा आपण जो बोलतो वगैरे तो तो असं पाहणं म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. त्यानंतर मी पण असं सगळ्यांसारखा एक व्हिडिओ घेतला. हा माझा असा व्हिडिओ हवा आहे तसा. आणि त्यानंतर थोडाफार समुद्र त्याच्यामध्ये दाखवला वगैरे. आणि तसंच आम्ही पुढे निघालो त्यानंतर. आणि थोडं जेवण वगैरे केलं कारण की सकाळपासून खूप झालं होतं. आणि इव्हिनिंग नंतर मला व्हिडिओज बनवायचे, त्या टाईपमधला हा व्हिडिओ मी बनवला. पण हा विंडो व्ह्यू होता आणि हा विंडो व्ह्यू एवढा भारी होता. आणि समुद्राची हवा किंवा जे आहे एवढं असं सौम्य आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा एवढं भारी, बापरे. आणि इव्हिनिंगचा आम्ही हा सनसेट पाहिला. बेल्ट होता तोही. आणि हा एक व्हिडिओ करायचा होता म्हणून केला वगैरे की हा बाबा एक असतं आपलं ना की समुद्रावर गेल्यावर ते हा मला पाण्याच्यामध्ये पाय ठेवून वगैरे व्हिडिओज करायचे. सो त्या टाईपमध्ये होता आणि तसंच केला. आणि ह्या मॉर्निंग नंतर बापरे, मोदक आणि त्याच्यात ते तुपाची धार मस्त एकदम भारी होता हा वाला सनसेट. आणि हा तर युनिव्हर्सल प्रॉब्लेम आहे एक फिमेलला मनवणं. हा मेल काय हे नाही सांगू शकत. पण हा व्हिडिओ ॲज अ युनिव्हर्सल प्रॉब्लेम म्हणून तुम्ही बघू शकता वगैरे. तेवढंच प्रेम, तेवढं असं त्याच्यामध्ये भांडण वगैरे आणि थोडासा रुसवा फुगवा असतो म्हणा. तो मनवायचाही फिमेलला खूप आवडतं. त्यानंतर आम्ही हा फूड एक मस्त व्ह्यूज आणि ही रूममधला विंडो व्ह्यू होता, इव्हिनिंगचा होता. सो म्हणजे ते दिसतं ना, असलं भारी दिसतं ना की बापरे. नंतर आम्ही नेक्स्ट डेस्टिनीसाठी निघालो पुढे. तर आम्ही नंतर आय थिंक दिव्यागरला गेलो. दिव्यागरच्या पुढचा आमच्या जवळच होतं सो. आणि तिथंही आम्ही विंडोज वालीच पाहिली होती. तिथून हा मॉर्निंग व्ह्यू, बापरे, असला भारी व्ह्यू होता. तुम्हाला जर हवा असेल ह्या रिसॉर्टची वगैरे माहिती वगैरे तर तुम्ही कमेंट्समध्ये कॉन्टॅक्ट टाका. मी तुम्हाला वाटलंच ह्या रिसॉर्टची कॉन्टॅक्ट प्रोव्हाइड करेल वगैरे. मला नाही माहिती कारण हा फर्स्ट व्हिडिओ करते. सो पण तरी पण तुम्ही मला करा, मी तुम्हाला शेअर करेल वगैरे. पण हा दिव्यागरमधला व्ह्यू होता. इव्हिनिंगचा नाही, सॉरी, मॉर्निंगवाला व्ह्यू होता हा. पण बेल्ट होता, मस्त होता, भारी होता. आणि तिथेच दिव्यागरमध्ये तर तुम्हाला माहिती आहेत सुपारीचे झाडं वगैरे किती आहेत वगैरे तिथे. पण मस्त वाटला. आणि हे तर मला खूप आवडलं होतं, तेव्हा मी जिथे जाईल तिथे हेच खात होते. आणि त्यानंतर आम्ही व्हेज जेवण जेवलो कारण की त्या दिवशी शनिवार वगैरे समथिंग होतं. सो ह्याच्यानंतर आणि हा दुसऱ्या दिवशी मॉर्निंगवाला चहा आणि समुद्र, बाप रे बाप. सुख म्हणजे काय यार, हे इथं आल्यावरती कळतं की सुख काय आहे. आणि ते कसं आपण अनुभव घेतो त्यावर डिपेंड. आणि माझ्या मते जगातलं एकमेव भारी ठिकाण म्हणजे हे जे आत्ता व्हिडिओजमध्ये दिसतंय ना ते घर. काय यार, त्यांना डेली समुद्राची हवा, त्यांचा आवाज, लाटांचा जाचा आवाज, हा जे घर आहे ना, बापरे. आणि त्यानंतर असे आम्ही पुढे निघालो तर तिथे आम्हाला असे होडीज वगैरे दिसले वगैरे, पण व्हिडिओ काढायला भेटला नाही आहे. त्यानंतर आम्ही निघालो पुण्याच्या साईडने कारण की आता 2 दिवस झाले